नमस्कार. आज आपण फ्लावर, टोमॅटो, बटाट्याची भाजी करणार आहोत. त्यासाठी फ्लावर बारीक असा तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही चिरा आणि थोडं कोमट पाण्यामध्ये मीठ घालून थोडा वेळ ठेवून द्या आणि चांगलं स्वच्छ धुवून घ्या. हे बटाटी लागणार आहे आपल्याला, कांदा लागणार आहे, टोमॅटो लागणार आहे, आवडीनुसार तिखट लागणार आहे, कोथिंबीर, फोडणीसाठी लसूण आणि कढीपत्ता. या मिश्रणाच्या डब्यातल्या हिंग आणि हळद लागणार आहे. कढई गरम केलेली आहे, त्यात आपण 3 पळ्या तेल लागणार, कारण ह्यात आपल्याला पाणी नाही घालायचं, फक्त वाफेवरच करायची आहे. लसूण घालायची आहे तेलावरती, थोडीशी परतून घेऊन. लसूण एकदम लाल नाही करायचंय, तर त्यावरच आपल्याला हा कांदा घालायचा आहे. कांदाही जरा छान परतून घेऊया. कांदाच परतवताना त्याच्यावरती थोडं पाव चमचा हिंग घालूया आणि कढीपत्ताही घालायचा आहे. कांदा गुलाबी झाल्यानंतर ना हा फ्लावर घालायचे आपल्याला. त्यावरच बटाटी घालायची, टोमॅटोही घालायचं, मिश्रणाच्या डब्यातला 1 चमचा हळद घालायची आणि हा कांदा लसूण मसाला आहे ना, घरीच केलेला आहे, त्यालाच आम्ही तिखट म्हणतो, हे टाकलंय. आणि 1 चमचा आपल्या आवडीनुसार मीठ घालायचं, कारण या मसाल्यातही मीठ आहे, म्हणून जरा सांभाळून घालायचं आणि छान परतवून घ्यायचं. भाजीत पाणी अजिबात घालायचं नाही, कारण फ्लावरला पाणी सुटतं. आता झाकणावरती पाणी आपल्याला ठेवायचंय थोडं आणि गॅस स्लोच ठेवायचा आहे. आणि मग बटाटा शिजला की नाही बघायचं, आणि बटाटा शिजला तर भाजी झाली. अशी ही आपली फ्लावरची भाजी तयार आहे. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.